श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा यावर्षी आली. सगळ्यात शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस असणारे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, कारण की गुरुपौर्णिमा. तर या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा कशा प्रकारे कराल? ही सेवा चमत्कारिक सेवा असली पाहिजे आणि ती पूर्ण मनापासून अंतर्मनातून आली पाहिजे. काय करायचंय, रुटीन मधल्या ज्या आपल्या सेवा आहेत त्याच तुम्हाला करायच्या आहेत, पण हा दिवस खूप खास आहे आणि वेगळा आहे. त्यामुळे खूप छान अशी ही सेवा आपली होणार आहे. तर काय करायचंय, भल्या पहाटे उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला उठा. स्वच्छ स्नान करा. आपल्या स्नान करण्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका, जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल. स्वच्छ अंघोळ केल्यानंतर छान स्वच्छ अशी धुतलेली कपडे परिधान करा. स्वामीजवळ या घरातील जे काही केर कचरा असेल, ते तुम्ही बाहेर काढा. उंबऱ्याला लेपन करा. मस्तपैकी घरामध्ये धूप आरती दिवारती लावा. स्वामींसमोर बसा आणि स्वामींसमोर ज्यावेळेस बसणार, तेव्हा स्वामींच्या मूर्ती असेल, प्रतिमा असेल, तिला समोर घ्या. ताट घ्या, पंचामृतचं जे ताट असतं ते ताट घ्या. ताटामध्ये स्वामींची मूर्ती, प्रतिमा जे तुमच्याकडे असेल ते ठेवा. स्वामींना अभिषेक करा, अंघोळ घाला. दूध, दही याच्याने स्वामींना अभिषेक करा, अंघोळ घाला. सुगंधी द्रव्य असेल तर ते स्वामींना नावा. चंदनाचा टिळा स्वामींना नावा आणि स्वामींना जी चाफ्याची फुलं आवडतात त्याचा छानसा हार किंवा ती फुले स्वामींकडे ठेवा आणि स्वच्छ स्वामींची मूर्ती परत आपल्या देवघरात ठेवून तिथे मस्तपैकी स्वामींना अगरबत्ती, दिवा, धूप हे सगळं लावून चाफ्याच्या हार, जी काही सुगंधी फुलं तुमच्याकडे असतील ते घालून पूजेला सुरुवात करा. पूजा म्हणजे काय, की तुम्हाला या दिवशी 111 वेळा किंवा 108 वेळा जसं तुम्हाला जमेल तसं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लो दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आहे. श्री स्वामी समर्थाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचं सुद्धा 108 वेळा पठण करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर स्वामींना मस्त गोडा थोडंसं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. नैवेद्यमध्ये पुरणपोळी असेल तरी चालेल, गोड बेसनचे लाडू असतात ते स्वामींना आवडतात त्याचा नैवेद्य दाखवा. घरातील ही पूजा झाल्यानंतर जवळच असलेल्या स्वामींच्या मठामध्ये जा. स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर तिथे जो अनुभव आहे, प्रत्येक स्वामी भक्ताला उद्या येणारा अनुभव हा खराच अविश्वसनीय असणार आहे. कारण की उद्याचं सगळं वातावरण हे स्वच्छ आणि निर्मळ असणार आहे. मठात जाताना 3 गोष्टी मात्र घेऊन जा. चाफ्याच्या फुलांचा हार, नारळ आणि स्वामींसाठी नैवेद्य म्हणून चणे किंवा फुटाणे आणि खडी साखर जी असते ती घेऊन जा. स्वामींना ते अर्पण करा. स्वामींसमोर नारळ ठेवताना स्वामींना एक प्रार्थना करा, की "हे स्वामीराया, माझ्या पाठीमागचं दुःख, दारिद्र्य सगळं दूर कर. माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदून दे आणि तुझा आशीर्वाद आजपर्यंत जसा माझ्या डोक्यावर आहे, तो सदैव राहून दे. तुझ्या कृपेने माझं घर हे गोकुळवन झालेलं आहे. गोकुळासारखं माझ्या घरामध्ये सगळेजण नांदत आहेत. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आहे आणि हा तुझा जो वरदहस्त आहे, तू असाच कायम ठेव." आणि या दिवशी जेव्हा तुम्ही मठातून बाहेर याल किंवा मठात जात असताना दान करायला विसरू नका. कारण की पुण्य कमवण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी उद्याचा दिवस खूपच छान आहे. तर दान म्हणजे काय करायचंय, पिवळ्या रंगाचे वस्त्र असते, डाळी, धान्य जे असेल, गरजू व्यक्तीला लागणारे फळ असतात, कारण की जी काही जेवढी मदत तुम्हाला गरजू व्यक्तींना करता येईल तेवढी करा. गोमातेला काहीतरी खायला द्या. मुके प्राणी असतील त्यांना मदत करा आणि खरोखर एखाद्या गरीब व्यक्तीला उद्या मात्र नक्की मदत करा. स्वामींचं म्हणणं हेच आहे, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला तेव्हा लाभेल, की आपण एखाद्या गरजू व्यक्तीला गुरुपौर्णिमे दिवशी खूप म्हणजे मनापासून मदत केलेली असेल. तर उद्याचा दिवस खूप छान आहे. प्रत्येकाने आवर्जून स्वामींच्या मठात जावा. जे स्वामींना मानतात ते स्वामींच्या मठात जावा. दत्तगुरूंचं मंदिर असेल त्यांच्या मंदिरात जावा. पण उद्या काही बेसिक ज्या सेवा आहे स्वामींच्या, दत्तगुरूंच्या त्या नक्की करा. जेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला उद्या करता येईल तेवढ्या नक्की करा. आणि आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमचे फीडबॅक कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आशीर्वादानेच हे पूर्ण होतंय. तर असेच हळूहळू म्हणजे सबस्क्रायबर वाढवून देत आणि आपला परिवार, स्वामी समर्थांचा जो परिवार आहे तो खूप मोठा होऊन दे. आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. उद्या भेटूया गुरुपौर्णिमेनिमित्त नवीन काही स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.